लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करत आहात का तुम्ही? आणि जर असा विचार तुम्ही करत असाल तर भारतातील लिव्ह इन रिलेशनशिपमधील कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी ह्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर मूल जन्माला आले तर ते कायदेशीर आहे का असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप करार हा कसा कार्य करतो याबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तसेच सध्याच्या युगात भारतामध्ये कोणतेही मोठे महानगर असो किंवा कोणतेही छोटे आधुनिक शहर असो यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिप असो किंवा को रिलेशनशिप असो याचा इतिहास काय आहे हे देखील आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच कायदेशीर भाषेत सांगायचं झालं तर लिव्ह इन रिलेशनशिप ही एक व्यवस्था आहे ज्यामध्ये अविवाहित जोडपे प्रत्यक्षात लग्नासारखेच दीर्घकालीन नातेसंबंध टिकून ठेवण्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेत असतात. म्हणूनच येथे सांगावंसं वाटतं तुम्ही जर लिव्ह इन रिलेशनचा विचार करत असाल तर येथे याबाबत सविस्तर माहिती तुमच्याकडे असलीच पाहिजे.